नमस्कार. स्वप्न खाकीचे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, थंबनेलवरून तुम्हाला कळालं असेल विषय काय आहे. तर विषय आधी नीट समजून घेऊया. राज्यात नवीन वर्षामध्ये 50,000 पदांची मेगा भरती होणार आहे आणि यामध्ये नेमकी माहिती काय आहे हे पाहून घेऊया. राज्याच्या शासकीय विभागामध्ये हे आपण पाहून घ्या. राज्याच्या शासकीय विभागामध्ये 42 विभागांमध्ये सद्यस्थितीत 2.5 लाखाहून अधिक पदे रिक्त आहेत. त्यापैकी शासनाचे कामकाज गतिमान व्हावे, वैयक्तिक लाभार्थ्यांची योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी या हेतूने दरवर्षी 50,000 पदांच्या मेगा भरतीचे नियोजन नवीन महायुतीने केले आहे. प्रत्येक विभागातील रिक्त पदे व पहिल्या वर्षी कोणती पदे भरणे जरुरी आहे याची माहिती संकलित केली जात असून सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितलेले आहे. आता बघूया नेमकं संभाव्य नियोजन कसं आहे भरतीचं. आपल्या महत्त्वाचे जे पदं आहेत ते म्हणजे गृह विभाग. त्याच्यामध्ये गृह विभागाचे म्हणजे पोलीस भरतीचे 7,000 पदं ही भरले जाणार आहेत. 7,000 हे इथे जरी असले तरी यापेक्षा जास्त पदं निघतील, कारण 2024 आणि 25च्या रिक्त जागा मिळून ही भरती असणार आहे. त्यामुळे 7,000 काय 10,000च्या आसपास जागा असण्याची दाट शक्यता आहे. आणि याला दुजोरा नेमका कसा दिलेला आहे तर हे ते पाहून घ्या. राज्यात यापूर्वी 2दा पोलीस भरती झाली असून आता डिसेंबर 2024पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती संकलित केली आहे. त्यानंतर नवीन वर्षात जानेवारी-फेब्रुवारीत भरती संदर्भातील निर्णय होईल. आता मागील भरतीतील नवप्रविष्ट पोलीस उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवले आहे असं म्हटलं आहे राजकुमार वटकर सर, जे अप्पर पोलीस महासंचालक आहेत, विशेष प्रशिक्षण व खास पथके या विभागाचे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हे फिक्स आहे की आपली जी पोलीस भरती आहे ती जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात त्याची प्रक्रिया सुरू होईल आणि मार्च महिन्यात तुमची जी पोलीस भरतीची ग्राउंड आणि नंतर लेखीची जी प्रोसेस आहे ती सुरू होईल. त्यामुळे तुम्हाला येत्या एप्रिलपर्यंत तुमच्या अंगावरती गुलाल नक्की येईल जर तुम्ही नीट व्यवस्थित अभ्यास केला आणि व्यवस्थित तयारी केली आत्तापासून तर आणि तरच. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण यासारखी पोलीस भरतीची अपडेट मी तुम्हाला वेळोवेळी घेऊन येत राहील. धन्यवाद.